नमस्कार बहिणींनो, मी ईश्वर काळे. आयकेटेक मराठी चॅनल आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जी-आर संदर्भात. ज्यांनी कोणी 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरले नाही, त्यांना सुद्धा आता सप्टेंबर महिन्यात सुद्धा फॉर्म भरण्याची मुदत दिलेली आहे. त्या मुदतीसंदर्भात आज आपण बघणार आहोत. तो माझ्याकडे जी-आर आहे. आपण तो जी-आर बघूया. त्या जी-आरमध्ये कशा पद्धतीने आहे, तो आपण तो जी-आर बघूया. ही अशा पद्धतीने जी-आर आहे. तुम्ही बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी सुधारणे करण्याबाबत. हा जी-आर दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी निघालेला आहे. वाचा, महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय यांच्या वतीने निघालेला आहे. आपण थोडक्यात तिथं प्रस्तावना बघूया. राज्यातील महिला व आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. तुम्ही बघू शकता, यापूर्वी शासन निर्णय 3/7/2024 रोजी परिषद क्रमांक ड मध्ये सदर योजनेत आता दिनांक 31/8/2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दिनांक 31/8 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1/7 पासून दरमहा 1,500 आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कारवाई संदर्भात वेळोवेळी आवश्यक सूचना देण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले. बघूया आपण. त्यानुसार योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना 31/8 नंतर नोंदणी करण्याची मुभा देण्याची बाब शासन विचाराधीन आहे. एक अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही जर 31 ऑगस्ट पर्यंत जरी तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहिणीचा अर्ज केला नसेल, तर आता तुम्हाला सप्टेंबर महिन्यात सुद्धा अर्ज करण्यात आहे. तिथे खाली आपण बघू शकतो, शासन निर्णय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यात मान्यता देण्यात येत आहे. तथापि या योजनेच्या अंतर्गत नोंदणीबाबतच्या कारवाई संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येईल. सदर शासन निर्णय क्रमांक www.महाराष्ट्र.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून क्रमांक -- असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने स्वाक्षरित करून देण्यात येत आहे. तुम्ही असं बघू शकता की आता तुम्ही जरा 31 ऑगस्ट पर्यंत जरी तुमचा मुख्यमंत्री लाडकी योजनेचा फॉर्म जर नसेल भरला, तर तुम्हाला सप्टेंबर या महिन्यामध्ये फॉर्म भरता येणार नाही. काही बदल जर झाला तर आणखीन नवीन त्याचं जी-आर आहे. सध्या तरी तुम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये तुमचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरू शकता. तुम्ही जर अद्याप मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला नसेल, तर तुम्ही फॉर्म भरून घ्या. फॉर्म कशा पद्धतीने भरायचा त्याचा सुद्धा व्हिडिओची डिस्क्रिप्शन दिला आहे. तुम्ही तिथं जाऊन व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा घरबसल्या फॉर्म भरू शकता. त्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, काय लागतात, संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये दिली आहे. तुम्ही तिथं जाऊन तुमचा फॉर्म भरू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह.